नमस्कार, मी सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी। कढीपत्ता म्हटलं की खूप गुणकारी असा हा कढीपत्ता आहे आणि कढीपत्ता आपण भाजीत टाकला तरी खात नाही, तो काढून टाकतो। तर अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवा, केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, खूप जास्त टाकायचं नाही। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। तर एक साहित्य आपण आता भाजून घेणार आहोत आणि कमी गॅसवर भाजायचे आहे, खूप फास्ट गॅसवर भाजायचे नाही। शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटातच शेंगदाणे भाजून होतात। तेल टाकल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजायला। तेल जर टाकलं नाही ना तर थोडा जास्त वेळ लागू शकतो। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊ। तर 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर तुम्ही सुकं खोबरं जास्त वेळ आपल्याला भाजायला लागणार नाही, फक्त 1 मिनिट भरातच सुकं खोबरं भाजून होतं। खूप जास्त काळं करायचं नाही, नाहीतर कडवट होतं खोबरं। आता त्याच पॅनमध्ये आपण पांढरे तीळ 1 वाटी घ्यायचे आहे। तुम्ही दुसरे अजून कुठले साहित्य टाकत असाल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। तीळ भाजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटातच तीळ भाजून होतात। तीळ तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथं फ्लेक्ससीड भाजून घ्यायचे आहे। फ्लेक्ससीड तर खूपच गुणकारी आहे, तर हे आपल्या रोज थोडे थोडे पोटात गेले पाहिजे। जवसाची पण अशी चटणी करतायला जवस सुद्धा म्हणतात मराठीमध्ये, तर जवसाची सुद्धा चटणी करतात, याचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे। तर हे सुद्धा 1च मिनिटात भाजून होतात। तडतडायला लागले की लगेचच ते काढून घ्यायचे। तर असा कलर सुद्धा किंचितसा चेंज होतो भाजले की। आता ते पण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। सर्व साहित्य आपल्याला एकत्रच काढून घ्यायचे आहे। आता इथे थोडंसं आपल्याला मी काजू घेतलेले आहे, काजू पण थोडा वेळ भाजून घ्यायचे आहे। थोडंसं किंचित तेल टाकून कमीच गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य आहे ना कमी गॅसवरच भाजायचे आहे, खूप फास्ट गॅसवर भाजू नका। किंचित असेच थोडेसे लालसर झाले की लगेच काढून घ्यायचे। काजूनी खूप छान टेस्ट पण लागते आणि सुगंध पण खूप छान येतो। इथे मी लसूण घेतला आहे, 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि लसूण हा गावठी आहे आणि लसूण छान भाजून घेतला तर चटणी लवकर खराब होणार नाही। बघा असा लालसर थोडासा झाला पाहिजे तेलामध्ये, इथपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा कमीच गॅसवर भाजायचा। यानंतर तुम्हाला यामध्ये तेल वगैरे टाकण्याची सुद्धा गरज नाही, असं थोडं थोडं तेल टाकून जर भाजली ना चटणी खूप खमंग आणि खूप रुचकर अशी चटणी होते। आता हे सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे। इथे 1 मोठी वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता आधी स्वच्छ धुवून आणि पंख्याखाली सुकवून घेतला आहे, म्हणजे त्यामध्ये कुठलंही पाणी राहिलं नाही पाहिजे। आणि तुम्हाला सुकवायचं असेल तर अजून एक ट्रिक सांगते की कपड्यामध्ये असा बांधून ठेवायचा कुठल्याही कॉटनच्या आणि फ्रीजमध्ये रात्रभर ठेवा, सगळं कोरडं पाणी होऊन जाईल आणि कढीपत्ता एकदम तुमचा कोरडा होईल। कढीपत्ता एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजायचा आहे, त्याचा कलर पण जसाच्या तसा राहिला पाहिजे आणि कुरकुरीत पण झाला पाहिजे। म्हणून कमी गॅसवर जर भाजला ना तर थोडंसं किंचितसं पॅनमध्ये तेल होतं ना, त्याच तेलामध्ये आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ लागत नाही कढीपत्ता भाजायला। कढई गरम असते ना तर त्यामध्येच आपल्याला हा कढीपत्ता तसाच्या तसा ठेवायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत होतो। तर बघा किंचितसा कलर चेंज होतो, फक्त जास्त वेळ लागत नाही। आता आपला कढीपत्ता इथे भाजून झालेला आहे आणि आपण आता इथे गॅस बंद करू आणि कमी गॅस बंद केल्यानंतर ह्या गरम कढई तसाच ठेवायचा आहे, म्हणजे अजून तो कुरकुरीत होईल, किंचितसा ओला जर राहिला असेल तर। आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ह्या जे मसाले भाजले आहे ना त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर इथे मी काही मसाले टाकले आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता जे असेल ते, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे। तर हा व्हिडिओ माझ्याकडून बनवताना माझ्या व्हिडिओची बॅटरी संपली होती, तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, म्हणून तुम्हाला मी असं सांगितलेलं आहे। तर हे मसाले तुम्ही आठवणीने टाका। तर अशा प्रकारे हे सर्व आपण आता एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचे आहे आपल्याला। अशा प्रकारे जर कढीपत्त्याची तुम्ही जर चटणी केली ना तर तुम्ही कुठेही भाजीमध्ये टाकू शकता, कुठली सुकी भाजी, भेंडी करा किंवा ढोबळी मिरची करा, कुठल्याही ज्या भाजी तुम्ही सुक्या करता त्यात 1 चमचा जर ही कढीपत्त्याची चटणी जर टाकली ना तर मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता आहे। ही चटणी तुम्ही डोश्याबरोबर खाऊ शकता, थालीपीठ बरोबर खाऊ शकता, भाकरी चपाती बरोबर, कशा अगदी तुम्ही जेव्हा डाळ भात करतात ना तर त्यावर सुद्धा टाकून खाली तर खूपच सुंदर लागते। तर आता मिक्सरमध्ये आपण थोडेसे टाकून, अर्धा आपण जास्त क्वांटिटी असल्यामुळे थोडं थोडं टाकून मी दळून घेणार आहे। अगदी
महिना 2 महिने बिलकुल असे जर प्रकारे तुम्ही भाजून केली ना तर खराब होणार नाही। आणि खूप जास्त बारीक करायचे नाही, मिक्सर चालू बंद करून अशी थोडीशी शेंगदाण्याचा कूट कसा असतो अशा प्रकारे आपल्याला ही दळून घ्यायची आहे। तर बघा आपली कढीपत्त्याची चटणी ही तयार झाली आहे। का कढईमध्ये काढून मी मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित। आणि कुठल्याही तुम्ही काचेच्या बरणीत बाउलमध्ये हवाबंद डब्यात जर भरून ठेवली ना तर महिना 2 महिने खूप छान राहते आणि प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूपच चांगली आहे। अशा प्रकारे ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील ना तर ते तुम्हाला बघायला मिळतील। अशा प्रकारे चटणी एकदा नक्की करून बघा। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कुठून व्हिडिओ माझे बघता मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे वाजवायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।